नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी IAS पंकज गाडवे आपलं सर्वांचं मिशन IAS अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, चक दे इंडिया मूव्ही सर्वांनीच बघितला आहे आणि चक दे इंडिया मूव्हीमध्ये एक फेमस डायलॉग आहे, उस हार का बोझ कितना भारी है हे तुम नहीं समझ पाओगे. ओके. 2017 आणि 2020च्या विद्यार्थ्यांना माहीत आहे की काही रिझन्समुळे कुणाचं पर्सनल रिझन काही असू शकतं की काही मार्क्सने त्या ठिकाणी पोस्ट राहिली, फॉर्म फिलिंगमध्ये चुका झाल्या, रिव्हिजनसाठी वेळ कमी पडला किंवा MCQ सॉल्विंग जमलं नाही किंवा प्रिलिमचा जो 1 तास होता किंवा मेन्सचा जो 1.5 तास होता, त्या वेळेमध्ये व्यवस्थित पेपर अटेम्प्ट करता आला नाही किंवा आठवल्या नाही काही गोष्टी किंवा थोडक्यात रिव्हिजन्स कमी पडल्या. तर 2022, 23, 24, 25 आणि आता 26मध्ये जे पास आउट होणारे विद्यार्थी त्यांच्यासाठी हा खूप मोठा लेसन असणार आहे आणि त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे की अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आत्तापासून व्यवस्थितपणे फोकस करायच्या आहे. 2017 आणि 2020चे विद्यार्थी, बरेचशा विद्यार्थ्यांचे मला कॉल्स, मेसेजेस असतात. सर मी आता जॉब करतोय, परंतु 2020ची मेन्स मी दिली होती, 2017ची मी मेन्स दिलेली आहे आणि त्यावेळेस सिरियसनेस नव्हता म्हणा किंवा मग काही रिझन्समुळे ते रिझन्स मी आयडेंटिफाय केलेले आहे, मॅक्झिमम रिझन्स आयडेंटिफाय केले आहे. ते सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. त्यामुळं 17 आणि 20च्या विद्यार्थ्यांसाठी एकच गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की ह्या वेळेस आता माघार घ्यायची नाही हे लक्षात घ्या. प्रत्येकाने सिरियसली, डेडिकेशनने, पूर्ण कमिटमेंटने, भले सगळ्या गोष्टी तुम्हाला सॅक्रिफाईस करण्याची वेळ येऊ, परंतु तुम्हाला व्यवस्थितपणे पॉझिटिव्हली प्रिपरेशन आत्तापासून सुरू करायचं आहे. बरेच विद्यार्थी आहेत अजूनही ॲडव्हर्टाइजमेंटची वाट बघताय. ही सगळ्यात महत्त्वाची चूक आहे 2017 आणि 2020. 20ला तर विद्यार्थ्यांनी जेव्हा ॲडव्हर्टाइजमेंट आली त्यानंतर प्रिपरेशन चालू केलं. मेन्समध्ये खूप चांगला स्कोर होता, म्हणजे 2020च्या जर विद्यार्थ्यांचा काही स्कोर बघितला तुम्ही तर 2020ला 220-225 मार्क्स मिळवणारे विद्यार्थी आहेत. परंतु कट ऑफ्स इतके हायर साईड लागले की सिलेक्शन झालं नाही. आता ते विद्यार्थी परत 2000 आत्ताची जी जाहिरात येणार आहे त्यासाठी प्रिपरेशन करणार आहेत आणि करत आहेत पॉझिटिव्हली. ओके. 2026ची जी RTO AMV आहे ती 2017 आणि 2020च्या विद्यार्थ्यांसाठी खूप खूप जास्त महत्त्वाची आहे. कारण ह्यानंतर परत कधी RTO AMVची भरती येईल किंवा किती वर्षांनंतर येईल हे कुणालाच माहीत नाही आहे. ओके. 5 ते 6 वर्ष मिनिमम आपण गृहीत धरून चाललो आहे. आणि आत्ता जे विद्यार्थी पासआउट झालेले आहेत किंवा गेल्या 3-4 वर्षांपासून जे वाट बघताय की RTO AMVच्या जागा येतील आणि मला RTO AMVची पोस्ट मिळेल, कारण भयानक क्रेज आहे या पोस्टबद्दल, हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. किंवा वर्दी भेटते, पे स्केल हा क्लास 2चा आहे, गाडी भेटते, सर्व फॅसिलिटीज आहे चांगल्या आणि पब्लिकमध्ये खूप चांगलं त्या ठिकाणी मान सन्मान तुम्हाला असतो. म्हणजे बऱ्याचशा जे पर्क्स असतात ॲज अ गव्हर्नमेंट सर्वंट ते सगळे तुम्हाला भेटतात. मेन म्हणजे वर्दी भेटते आणि पूर्ण तुमचा टेक्निकल जॉब आहे, जे तुम्ही शिकलात ते तिथे तुम्हाला एक्झिक्यूट करायच्या आहे गोष्टी सर्व. तर त्यामुळे ह्या पोस्टबद्दल जो क्रेज आहे मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल इंजिनियर्समध्ये तो खूप जास्त आहे. 2017 पासून आपण सुरुवात करूयात विद्यार्थी मित्रांनो. 2017ला फार इनिशियली म्हणजे जी ॲडव्हर्टाइजमेंट आली होती ती फार कमी जागांची ॲडव्हर्टाइजमेंट होती आणि तो विचार करून की कमी जागा आहेत म्हणून फार कमी लोकांनी फॉर्म भरला. त्याच्यानंतर पूर्वपरीक्षा झाली. पूर्वपरीक्षा झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे परत फॉर्म भरता येत नाही एकदा फॉर्म भरला तर. त्यानंतर जागा वाढल्या. काही 100, 125, 150च्या आसपास जागा होत्या. त्या डायरेक्टली झाल्या 832 जागा. लक्षात घ्या. आता ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता त्यांच्यासाठी तर वेल अँड गुड. 1 मार्काचा कट ऑफ तर फिमेल कॅन्डिडेटसाठी लागला होता प्रिलिमचा आणि मेन्सचे जर कट ऑफ बघितले तर लिटरली 125, 150, 300 पैकी 125, 150 आणि 200च्या आसपास कट ऑफ्स होते. म्हणजे बेअर मिनिमम स्टडी करून ज्यांनी फॉर्म भरला होता त्यांनी व्यवस्थित बेअर मिनिमम स्टडी करून त्यांचं सिलेक्शन होऊन गेलं. आता ज्यांचं सिलेक्शन झालं तुमच्या मित्रांमध्ये बरेचसे होते मित्र तुमचे ज्यांचं सिलेक्शन होऊन गेलं, जे RTO AMVची पोस्ट त्यांना मिळाली, ते बघून ज्यांनी फॉर्म भरला नाही त्यांच्यासाठी डीपेस्ट रिग्रेट होता, खूप मोठा पस्तावा होता की ॲटलिस्ट फॉर्म भरायला हवा होता. की फॉर्म भरला असता तर ॲटलिस्ट मला एक्झामला ॲपियर होता आलं असतं आणि मग हू नोज की सिलेक्शनसुद्धा झालं असतं. लक्षात घ्या. आता त्यावेळेस बरेचसे जे डिझर्विंग कॅन्डिडेट्स होते 2017चे, फॉर्म न भरल्यामुळे एक्झाम देता आली नाही. भले टेक्निकल भरपूर स्ट्रॉंग होतं, प्रिलिम्सचं पण नॉन टेकचा स्टडी चांगला झालेला होता, पण जर एक्झामच देता आली नाही तर काही फायदा नव्हता. 832 म्हणजे खूप मोठा आकडा आहे, लक्षात घ्या. त्यानंतर 2020ला ते विद्यार्थ्यांनी परत ॲप्लाय केलं जे 2017ला सुटले होते. 2020च्या व्हॅकन्सीज तुम्हाला सर्वांना माहिती आहे, हार्डली 240 व्हॅकन्सीज त्या ठिकाणी होत्या आणि मग तिथं त्यांनी ट्राय केलं.
बरेचसे विद्यार्थी त्याच्यामध्ये सिलेक्ट पण होऊन गेले. पण बाकीचे जे होते विद्यार्थी, कट ऑफ्स खूप हायर साईड लागले. कोविडमुळे मुलांना प्रिपरेशनसाठी खूप जास्त वेळ मिळाला. 1 ते दीड वर्षांचा टाईम त्यांना फक्त मेन्सच्या प्रिपरेशनसाठी मिळाला. मेन्सचे कट ऑफ तुम्ही बघितले असेल तर 235, 240 पर्यंत गेलेत. लेडीजचे कट ऑफ, फिमेलचे कट ऑफ जो 2017ला 120च्या आसपास होता, तो कट ऑफ डायरेक्टली 190-95ला जाऊन पोहोचला. त्यामुळं हायर साईडला कट ऑफ्स लागले. कारण की तोपर्यंत अवेअरनेस इतकी भयानक वाढलेली होती ना. आत्ता तर तुम्ही म्हणजे विचारूच नका. म्हणजे लिटरली मुलं आत्तापासून खूप कमिटमेंट, खूप आणि डेडिकेशननी सिरियसली तयारी करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. त्यामुळं ह्यावेळेस काय चुका तुम्हाला 2017 आणि 2020च्या विद्यार्थ्यांनी केल्या, ज्या आत्ता तुम्हाला करायच्या नाही, हे लक्षात घ्या. सगळ्यात पहिलं म्हणजे जी चूक आहे, फॉर्म फिलिंगमध्ये. फॉर्म फिलिंगवर ऑल टुगेदर एक डेडिकेटेड व्हिडिओ जेव्हा ॲडव्हर्टाइजमेंट येईल तेव्हा मी घेणार आहे, की फॉर्म फिलिंगमध्ये बऱ्याचशा ज्या चुका आहेत, येसच्या जागी नो झालं, नोच्या जागी येस झालं, नॉन क्रिमिलियर असून सुद्धा त्याचा बेनिफिट घेता आला नाही. बरेचसे विद्यार्थी आहेत असे फॉर्म फिलिंगमध्ये चुका करून बसले आणि त्याच्यामुळं कॉम्पिटिशनमधनं पूर्णपणे बाहेर झाले. दुसरी गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट जी आहे, रिव्हिजन्स. ओके, रिव्हिजनसाठी जेव्हा तुम्हाला वेळ कमी पडतो, तेव्हा एकच रिझन असतं, वेळ का आपल्याला कमी पडला आहे. तर सगळ्यात इम्पॉर्टंट रिझन आहे की तुम्ही प्रिपरेशन तुमचं लेट चालू केलं आहे, लक्षात घ्या. अजूनही विद्यार्थी आहेत की वाट बघताय ॲडव्हर्टाइजमेंटची, मला सर ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहे की नाही. सगळे विद्यार्थी पॉझिटिव्हली तयारी त्यांनी चालू केलेली आहे फुल फ्लोमध्ये. म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरपासून आता ऑलमोस्ट आता फेब्रुवारी चालू आहे 2026. तर तुम्ही विचार करा, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 5 महिन्यापूर्वी विद्यार्थ्यांनी सिरियसली तयारी चालू केली आहे आणि तुम्ही अजूनसुद्धा जाहिरातीची वाट बघताय, लक्षात घ्या. ओके, जे नवीन पासआउट होणारे विद्यार्थी आहेत, तुम्ही एक लक्षात घ्या की ॲडव्हर्टाइजमेंट ही येणार आहे, 100% येणार आहे आणि तुम्हाला पॉझिटिव्हली प्रिपरेशन, तुम्हाला पोस्ट बघा, आपल्याला फक्त RTO-MVAची एक्झाम ॲपियर व्हायची नाही आहे. आपल्याला पोस्ट मिळवायची आहे, त्या अनुषंगाने तयारी करायची आहे. आणि तुम्हाला जर ह्या कॉम्पिटिशनमध्ये स्टँड व्हायचं असेल, तर तुम्हाला 2017 आणि 2020च्या विद्यार्थ्यांसोबत तुमची कॉम्पिटिशन आहे, जे फार फार पुढे निघून गेलेले आहेत ऑलरेडी, लक्षात घ्या. आणि त्यांनी त्यांच्या चुका आयडेंटिफाय केलेल्या आहे, म्हणून त्यांनी सप्टेंबर ऑक्टोबरमध्येच तयारी चालू केली आहे. त्यांना माहिती आहे की 2017 किंवा 2020ला आपल्याला रिव्हिजनसाठी वेळ कमी पडला, फायनल मोमेंटला रिव्हिजन झाली नाही. भले क्वेश्चन पेपर बघत असताना प्रत्येक क्वेश्चन फॅमिलियर वाटत होता, की हे मी वाचलंय, पण एक्झॅक्ट आन्सर काय हे आठवत नव्हतं. का? कारण रिव्हिजनसाठी वेळ कमी पडला, लक्षात घ्या. मी आत्तापासून जर बघितलं तर जुलैमध्ये आपली प्रिलिम्स आहे ॲज पर MPSC टाईम टेबल, डिसेंबरमध्ये मेन्स आहे. आत्तापासून प्रिलिम्ससाठी तुम्हाला 4.5 ते 5 महिने भेटत आहे, जो की मोर दॅन सफिशियंट टाईम आहे. बरेचसे विद्यार्थी जे आहे कंबाईनची जी तयारी करताय, ग्रुप बी, ग्रुप सी, त्यानंतर राज्यसेवेची तयारी करणारे, ज्यांचा नॉन टेकचा खूप चांगला अभ्यास आहे, त्या सगळ्या विद्यार्थ्यांना मी ऑलरेडी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की तुम्ही तुमचा जो प्रिपरेशनचा टाईम आहे, तुमच्यासाठी सगळ्यात मेजर चॅलेंज असेल तर मेन्स आहे, लक्षात घ्या. तर तुम्ही तुमचा टाईम डिवाईड करा, 40-60, 30-70. 30% टाईम तुम्ही प्रीला देऊ शकता, कारण नॉन टेक्निकलचा पोर्शन तुमचा खूप चांगला झालेला आहे. आणि राहिलेला वेळ मेन्ससाठी, कारण प्रिलिम्सची एक्झाम झाल्यानंतर जुलैनंतर तुम्हाला हार्डली 3.5-4 महिने भेटतात मेन्सच्या प्रिपरेशनसाठी. आणि मेन्स पूर्ण ही टेक्निकल आहे. 3.5 ते 4 महिने वेळ हा सफिशियंट नाही आहे, लक्षात घ्या. मेन्सचं तुम्हाला फर्स्ट रीडिंग करण्यासाठी, पहिल्यांदाच सगळं व्यवस्थित कव्हर करण्यासाठीच तुम्हाला 3-3.5 महिने लागतात. त्यानंतर महिना दीड महिना रिव्हिजनसाठी आणि महिना दीड महिना टेस्ट सिरीज आणि MCQ सॉल्विंगसाठी. असं कमीत कमी 6 to 7 मंथचं ड्युरेशन जर भेटलं तर मेन्स तुम्ही व्यवस्थितपणे देऊ शकता, चांगला स्कोर येऊ शकतो आणि त्या ठिकाणी सिलेक्शन मिळवू शकता, लक्षात घ्या. ओके, तर 2017 आणि 2020ला बरेच विद्यार्थी आहेत. पहिली गोष्ट सांगितलं तुम्हाला मी, फॉर्म फिलिंगमध्ये चुका झाल्या, तर ती गोष्ट आपल्याला केअरफुली करायची आहे. सफिशियंट टाईम भेटतो आपल्याला फॉर्म फिलिंगसाठी, ती एक गोष्ट. दुसरी, ॲडव्हर्टाइजमेंटची आता वाट बघायची गरज नाही आहे. तुम्ही आत्तापासून प्रिपरेशन पॉझिटिव्हली चालू करा, लक्षात घ्या. तुम्हाला जर एक स्टेप फॉरवर्ड जायचं असेल तर आत्तापासून, ज्यांचा प्रिलिम्सचा सिलेबस वीक आहे, तर 80% टाईम तुम्ही आत्तापासून प्रीसाठी द्या, राहिलेला 20% तुम्ही मेन्ससाठी देऊ शकता. एखादा कुठलाही टेक्निकलचा आवडता सब्जेक्ट असेल, थर्मोडायनॅमिक्स, सॉम, FM, कुठला तरी एक सब्जेक्ट बुकमधनं वाचायला चालू करा, जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन लोड येणार नाही. कारण जुलैनंतर लिटरली अशी अवस्था असते विद्यार्थ्यांची की मेन्सला सब्जेक्ट्स कोणते, त्यानंतर मेन्सचा सिलेबस काय आणि कुठून सुरुवात करू, काय रेफर करू एक्झॅक्टली, आणि ह्यातच 15-20 दिवस, महिनाभर निघून जातो, लक्षात घ्या.
त्यामुळं आत्तापासून 80% ऑफ युअर टाईम मस्ट बी डेडिकेटेड फॉर प्रिलिम्स आणि राहिलेला जो टाईम आहे तो मेन्ससाठी. आणि जे विद्यार्थी ऑलरेडी नॉन टेकचं करताय गेल्या 4-5-6 वर्षांपासून, त्यांना मी सांगितलं आहे की 70-30 तुम्ही करू शकता. आणि मग प्रिलिम्सची एक्झाम जवळ आली, म्हणजे महिना दीड महिन्यावर प्रिलिम्सची एक्झाम आली, तेव्हा तुम्ही पूर्णपणे प्रिलिम्सवर शिफ्ट होऊ शकता. आत्ता तुम्हाला मेन्सचा बऱ्यापैकी तुमचा कव्हर होईल आणि मग नंतर प्री झाल्यानंतर पूर्ण मेन्सच करायचं आहे, लक्षात घ्या. अजिबात अवघड नाही RTO MVAची पोस्ट काढणं, पण ह्या बारीक बारीक ज्या चुका तुम्ही करता त्याच्यामुळे तुम्हाला 2017 आणि 2020ला हातात आलेली पोस्ट तुम्हाला गमवावी लागली, लक्षात घ्या. आणि काय चुका केल्या ह्या प्रत्येकाने पर्सनली आपल्या आपल्या ॲनालाइज करायच्या, काय आपल्याकडनं चूक झाली. काही विद्यार्थ्यांकडनं MCQ प्रॅक्टिससाठी MCQ प्रॅक्टिसच केली नाही. आपले दोन्ही पेपर्स RTO MVA प्रिलिम्स आणि मेन्स हे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असतात. जेव्हा तुम्ही MCQची जास्तीत जास्त सॉल्विंग करतात, मेन्ससाठी तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काही असेल, म्हणजे जे नॉन टेकचा अभ्यास करते त्यांना मी सांगतोय, तुमचा नॉन टेक जर परफेक्ट झालेलं आहे, मेन्सची जर तुम्ही तयारी करत असाल, तर मॅक्झिमम पॉसिबल MCQज सॉल्विंग झालंच पाहिजे, लक्षात घ्या. मॅक्झिमम पॉसिबल MCQज. एकदा तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाले, यू मस्ट सॉल्व. जेवढे तुम्हाला सोर्सेस अवेलेबल आहे, जसं की PYQज अवेलेबल तुम्हाला, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स लास्ट इयर मागच्या 1998 पासून तर 2020 पर्यंत, ते सगळे सॉल्व झाले पाहिजे. SSC JEEची एक्झाम होते इंडियामध्ये दरवर्षी नॅशनल सेंट्रल लेवलला. SSC JEEचे पूर्ण टेक्निकलचे MCQ सॉल्व झाले पाहिजे. ह्याच्या व्यतिरिक्त अजून मार्केटमध्ये इस्रो, DRDO, बाकीच्या स्टेट सर्व्हिसेसच्या टेक्निकल एक्झाम्स असतात मेकॅनिकल इंजिनियर्सच्या, त्याचे तुमचे MCQज, ते YCT पब्लिकेशनचे चांगले बुक्स आहेत ते तुम्ही रेफर करू शकता. त्याच्यातून तुम्ही MCQ प्रॅक्टिस भरपूर करू शकता. SSC JEEसाठी मेडिझीचे बुक्स आहेत टेक्निकलचे, व्हॉल्यूम 1, व्हॉल्यूम 2, ते तुम्ही रेफर करू शकता. हे सगळं झाल्यानंतर तुम्ही इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस IASचे थोडे हायर लेवल असते डिफिकल्टी लेवल, पण त्यातले जे इझी इझी आहेत ते तुम्ही सॉल्व करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त गेट आहे, गेटचे वन लायनर जे आहे थेरॉटिकल, न्यूमरिकल आपल्याला विचारत नाही, फार रेअरली असतो न्यूमरिकल, पण जे वन लायनर्स आहे ते तुम्ही करू शकता. सो स्काय इज द लिमिट. जेवढं कराल तेवढं कमी आहे, पण मॅक्झिमम MCQ प्रॅक्टिस ही झाली पाहिजे. फक्त थेरी करून किंवा फक्त कन्सेप्च्युअली सगळा अभ्यास करून त्यानंतरचा जो पोर्शन आहे त्याचं ॲप्लिकेशन तुम्हाला जमलं पाहिजे MCQजमध्ये. ऑप्शन्स एलिमिनेट करण्याचे टेक्निक, स्मार्ट स्टडी आपण ज्याला म्हणतो, हा बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये मी बघतो की स्मार्ट स्टडी पूर्णपणे मिसिंग आहे. फक्त रट्टा मारायचा आणि फक्त कन्सेप्ट फॉर्म्युले रट्टा मारायचे, डेफिनेशन रट्टा मारायचे. काही काही विद्यार्थी लिटरली असे की MCQ सुद्धा पाठ करतात, आन्सर्स पाठ करतात MCQचे. किती पाठ करणार आहात तुम्ही? काही लिमिट आहे की नाही? 15-16 सब्जेक्ट्स आहेत आपले टेक्निकलचे. इट इज नॉट अ इझी टास्क. तुम्ही प्रत्येक MCQ पाठ करायला गेला तर तुम्ही 150-140 पर्यंत आरामात जाल. काही ठराविक गोष्टी तुम्हाला आठवतील. ऑप्शनचा सिक्वेन्स जरी चेंज झाला तर यू आर आउट ऑफ द कॉम्पिटिशन, लक्षात घ्या. त्यामुळं तुम्हाला इथं कन्सेप्च्युअली स्मार्ट स्टडी करावं लागेल. स्मार्ट स्टडी कसा करायचा, काय करायचं, हे मी माझ्या लेक्चर्समध्ये सांगत असतो की काय एक्झॅक्टली कुठल्या स्मार्ट स्टडी टेक्निक्स तुम्हाला फॉलो केल्या पाहिजे. ओके, त्यातली एक टेक्निक म्हणजे ऑप्शन एलिमिनेशन तुम्हाला जमलं पाहिजे. ओके, की एक एक ऑप्शन एलिमिनेट करायचं. जेव्हा MCQ सॉल्व करताय 4 ऑप्शन दिलेले, तर हेच का आन्सर आहे आणि बाकीचे 3 का नाही आहे? मग बाकीच्या 3 रिलेटेड जी थेरी आहे ती लगेच इमिजिएटली रिवाईज झाली पाहिजे. तर स्मार्ट स्टडी म्हणतात, याला ओव्हरऑल प्रिपरेशन म्हणतात, लक्षात घ्या. MCQ सुद्धा जेव्हा तुम्ही सॉल्व करताय टायमर लावून सॉल्व झालं पाहिजे. टाईम लावून ते व्यवस्थित सॉल्व झाले पाहिजे, लक्षात घ्या. असे बरेचसे विद्यार्थी MCQ सॉल्व करताना काय करतात, लिटरली MCQ वाचता, त्याच्या खाली उत्तर दिलं असतं, उत्तर वाचता लगेच खाली दिलेलं. काय अर्थ आहे मग या प्रॅक्टिसला? काय मिनिंग काय? MCQ अशा गोष्टींसाठी आपण सॉल्व करतो की तुम्ही जो थेरॉटिकल अभ्यास केला आहे, जो कन्सेप्च्युअली तुम्ही स्टडी केला, तुमच्या ब्रेनमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या अप्लाय होत आहे का नाही, तो MCQ त्या रिलेटेड ती कन्सेप्ट त्या मोमेंटला तुम्हाला आठवते का नाही. एक्झाममध्ये हेच तर आहे महत्त्वाचं. एक एक सब्जेक्ट सॉल्व झाला की लगेच पुढचा थर्मो, तुमच्या ब्रेनला ती सवय लागली पाहिजे. एका सब्जेक्टपासून लगेच दुसऱ्या सब्जेक्टला शिफ्ट होणं इझी नाही आहे. हे तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा मॅक्झिमम पॉसिबल प्रॅक्टिस झालेली असेल MCQची, मॅक्झिमम पॉसिबल रिव्हिजन्स झालेल्या असतील. एक एक सब्जेक्टला कमीत कमी 6 to 7 रिव्हिजन झाल्या पाहिजे. आता लास्ट मोमेंटला मुलं काय करतात, आता तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंटची वाट बघणार, ॲडव्हर्टाइजमेंट आल्यानंतर तुमचं प्रिपरेशन चालू होणार. अल्टिमेटली प्रिलिम्स तुम्ही काढून घ्याल, समजा ठीक आहे 2, 2.5-3 महिन्यामध्ये प्रिलिम्स पण निघेल तुमची. मेन्सचं काय कराल? गेलं 1 वर्ष वाया जाईल ना तुमचं. मेन्स पुढं 3.5-4 महिन्यामध्ये काय करणार आहात तुम्ही मेन्सचं? लक्षात घ्या. तुम्हाला टाईम हा सफिशियंट पाहिजे प्रिपरेशनसाठी, लक्षात घ्या. 6 to 7 मंथ्स टाईम पाहिजे मेन्ससाठी प्रिपरेशनसाठी.
ओके. जे लोक मार्केटमध्ये मार्केटिंग करून तुमची दिशाभूल करताय की नाही, आम्ही तुमची मेन्स काढून घेऊ 1.5 महिन्यामध्ये, 2 महिन्यामध्ये, 3 महिन्यामध्ये मेन्स काढून देऊ. कुणी काढून देऊ शकत नाही, लक्षात घ्या. ओके. इथं टेक्निकलच्या मेकॅनिकलच्या ऑलमोस्ट सगळ्या एक्झाम्स क्रॅक केलेला माणूस तुमच्या समोर उभा आहे, लक्षात घ्या. मला माहिती आहे काय एक्झॅक्टली. त्यामुळे तुम्हाला काय बोललो मी, तुम्हाला बोललो नाही कोर्स जॉईन करा किंवा हे करा. कुठला तरी तुमचा जो फेवरेट सब्जेक्ट आहे बुकमधनं रीड करायला चालू करा ना. तुमचे बुक्स असतील युनिव्हर्सिटीचे बुक्स, चांगले बुक्स आहेत. टेकमॅक्स पब्लिकेशन, निराली पब्लिकेशन, कुठलं तरी घ्या, चालू करा. चालू करणं फार गरजेचं आहे. सुरुवात ही नेहमी डिफिकल्ट असते. जे तुमच्या थॉट प्रोसेसमध्ये आहे ना, त्याला ॲक्शन्समध्ये कसं उतरवता येईल याचा विचार करा, सगळ्यात इम्पॉर्टंट. ओके. तर ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. 17 आणि 2020च्या विद्यार्थ्यांना पण माहीत आहे की रिव्हिजन्स किती कमी पडल्या आपल्या आणि काय आपलं एक्झॅक्टली चुकलं. ओके. तर नंबर ऑफ रिव्हिजन्स 5 ते 6 रिव्हिजन्स पर सब्जेक्ट या झाल्याच पाहिजे. MCQजची मॅक्झिमम पॉसिबल प्रॅक्टिस झालीच पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की सर लास्ट मोमेंटला रिव्हिजन कसं करणार, एवढे मोठे एक एक सब्जेक्ट 200 200 250 पेजेसच्या नोट्स आहेत, कसं आपण रिवाईज करणार लास्ट मोमेंटला. जेव्हा तुमचं फर्स्ट रिडिंग होतं, सेकंड रिडिंग होईल, तिसऱ्या रिडिंगला तुम्हाला समजेल एक्झॅक्टली की त्यातलं काय महत्त्वाचं आहे आणि काय माझ्या गोष्टी ब्रेनमध्ये परमनंटली फीड झालेल्या आहे. तेव्हा शॉर्ट नोट्स बनवायच्या. जो 200 पानाचा तुमचा सब्जेक्ट आहे तो 15 to 20 पेजेसच्या शॉर्ट नोट्समध्ये बसला पाहिजे, जेणेकरून लास्ट मोमेंटला तुम्हाला रिव्हिजन्स करता येतील. थर्मोडायनॅमिक्स सारखा सब्जेक्ट पूर्ण एक रिडिंग करायला पहिल्यांदा इनिशियली 6 ते 7 दिवस लागतील. दुसऱ्या रिव्हिजनला 4 ते 5 दिवस. तिसरी रिव्हिजन 3 to 4 डेज. जेव्हा चौथी रिव्हिजन कराल शॉर्ट नोट्समधनं, तर सकाळी बसलात तर संध्याकाळपर्यंत थर्मोडायनॅमिक्स संपेल. नंतर हा वेळ इतका कमी झाला पाहिजे की 2 ते 2.5 तासामध्ये किंवा मॅक्झिमम 3 आवर्समध्ये शॉर्ट नोट्समधनं तुमचा पूर्ण थर्मोडायनॅमिक्स रिवाईज झाला पाहिजे. तेव्हा समजायचं की आपलं प्रिपरेशन हे राईट डायरेक्शनमध्ये आहे आणि आपण व्यवस्थितपणे प्रत्येक सब्जेक्टवर कमांड मिळवलेली आहे. आता पहिल्यासारखं राहिलेलं नाही की अवेअरनेस नाही आहे, 2 सब्जेक्ट मी ऑप्शनला टाकून देतो. ओके. 3 सब्जेक्टचा मी अभ्यास करत नाही, बाकीचे मी परफेक्ट करतो. नाही, आता करता येणार नाही. आता कॉम्पिटिशन ह्या लेवलला आहे की प्रत्येक सब्जेक्टचा प्रत्येक टॉपिक हा डिटेलमध्ये डीपमध्ये झालाच पाहिजे. ओके. कुठल्या सब्जेक्टचे क्वेश्चन्स टफ येतील आणि कुठल्या सब्जेक्टचे क्वेश्चन्स इझी येतील त्याला नाही माहिती. असं होऊ शकतं की एखादा सब्जेक्ट जो तुम्हाला टफ वाटतोय त्याच्यावर खूप इझी क्वेश्चन्स विचारले जातील. म्हणजे वर जरी रिडिंग केलं असतं तुम्ही तरी ते अटेम्प्ट करू शकले असते, पण तुम्ही तो केलाच नाही, ते क्वेश्चन्स पण गेले, ते मार्क्स गेले. तर पूर्ण सिलेबस 100% सिलेबस कव्हर करायच्या अनुषंगाने तुम्हाला प्लॅनिंग करायचं आहे. प्रॉपर टाइम टेबल करायचा आहे. आडमधडम मनात जे येईल काही पण कुठलं आज मला सॉम करूशी वाटला मग सॉम केला, किंवा प्रिलिम्सचं करते आज मला इतिहास करायची इच्छा होते तर इतिहास करतो, उद्या भूगोल, असं नाही करून चालणार. डिवाइड करा. सॅच्युरेशन येते समजा एक सब्जेक्ट करून, तर डेली 2 सब्जेक्ट घ्या. फर्स्ट हाफमध्ये एक सब्जेक्ट करा, दुपारचा ब्रेक घ्या सेकंड हाफमध्ये. जे फुल टाईम करताय त्यांना तर मी सांगेल, म्हणजे विद्यार्थ्यांचे कॉल्स येत असतात, मी त्यांना विचारतो की फुल टाईम करतोय की हो फुल टाईम करतोय, किती वेळ करतोय, 8 to 9 आवर्स. अरे 24 आवर्सच्या टाईममध्ये जर तू फुल टाईम तयारी करतोय, त्याच्यामध्ये तू फक्त 8 ते 9 तास अभ्यास करतोय, तर मग राहिलेले 15-16 तास काय करतोय. जे फुल टाईम विद्यार्थी अभ्यास करतात त्यांच्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला सांगणं आहे माझं की 24 तासातले 8 तास झोप घेतली आणि 2 तास जरी इकडे तिकडे गेले तुमचे, 10 तास जरी गेले, तरी 13 ते 14 तास अभ्यास हा कंपल्सरी झालाच पाहिजे, कंपल्सरी. तर पोस्ट मिळवणं शक्य आहे. मुलं जॉब करून कव्हर करताय सिलेबस, विचार करा. आणि जॉब रिस्कवर नाही टाकू शकत. जॉब करत करत म्हणजे ते पोरं तुमच्यापेक्षा पुढं आहेत जे 8-9 तास अभ्यास करताय फुल टाईम. तर ह्या गोष्टी आहेत, बारीक बारीक गोष्टी ज्या तुम्हाला सुधारायच्या आहे, त्या इम्प्रूव्ह करायच्या आहे. पहिली गोष्ट फॉर्म फिलिंगचं बोललो, ते त्याबद्दल मी एक व्हिडिओ तुम्हाला बनवेल जेव्हा ॲडव्हर्टाइजमेंट येईल की कसं फॉर्म फिलिंग, सगळं डिटेलमध्ये स्टेप्स सगळं बघूयात आपण. दुसरं आहे तुमचं MCQ प्रॅक्टिस, मॅक्झिमम MCQ प्रॅक्टिस करायची आहे. रिव्हिजन्स मॅक्झिमम पॉसिबल झाल्या पाहिजे. त्यामुळं जितकं अर्ली स्टार्ट करता येईल आत्तापासून, अजूनही वेळ गेलेली नाही, लक्षात घ्या. आत्ता जर चालू केलं तर पुढे तुम्हाला वेळ भरपूर भेटेल. वेळ आपल्याकडे भरपूर असतो, वेळेबद्दल कुणी काही कंप्लेंट देऊ नका. हे बघा, एखाद्या व्यक्तीला जर काही करायचं असेल, बघा म्हणजे तुमच्या मनात जर नसेल नाही करायचं, तर असे 1000 एक्सक्युजेस असतात, 1000 एक्सक्युजेस की हे आहे मला हे नव्हतं त्याच्यामुळे टाईम मिळाला नाही, हे रिझन आहे मला त्याच्यामुळे टाईम मिळाला नाही. 1000 एक्सक्युजेस आहेत कुठली गोष्ट न करण्यासाठी, लक्षात घ्या.
पण जर तुमच्या मनाने एकदा ठरवलं ना, की मला ही गोष्ट करायचीच आहे, तर एक रिझन सफिशियंट आहे. त्या रिझनसाठी तुम्ही रात्रंदिवस मेहनत घ्याल आणि ती गोष्ट करून दाखवाल. लक्षात घ्या. ओके. त्यामुळे एक्सक्यूजेस देऊ नका. एक्सक्यूजेस अजिबात देऊ नका. कितीही बिकट परिस्थिती असो. फायनान्शियली तुम्ही स्ट्रगल असेल तुमचा, आर्थिक परिस्थिती नीट नसेल, जॉब करत असाल, वेळ वेळ भरपूर असतो. सगळ्या गोष्ट जी डिपेंड करते ती तुमच्या इच्छाशक्ती, तुमची जिद्द किती, तुम्हाला ती पोस्ट पाहिजे की नाही पाहिजे. मग दुसऱ्याकडे बघून त्याला त्याला मिळाली मग मला पण पाहिजे, नाही होणार. तुला पर्सनली काय वाटतंय ते फार मॅटर करतं, लक्षात घ्या. ओके. तर ह्या गोष्टी इथून पुढे रिपीट होता कामा नये विद्यार्थी मित्रांनो. जे पण काय आहे ते व्यवस्थितपणे प्लॅनिंग करा, प्रॉपर स्ट्रॅटेजी घ्या, योग्य मार्गदर्शन घ्या. मार्गदर्शनबद्दल सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे. 2017-2020ला मार्केटिंगला बळी पडून इतर ठिकाणी जाऊन जे दिशाभूल करणारे लोकं आहेत, अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं नुकसान करून बसले. त्यामध्ये पोटेन्शियल होतं, कॅलिबर होतं, पण योग्य मार्गदर्शन मिळालं नाही. राईट प्लॅनिंग ज्याला आपण म्हणतो, राईट डायरेक्शन किंवा राईट मेंटर ज्याला आपण म्हणतो, तो भेटला नाही. त्यामुळे सिलेक्शन राहून गेलं. बरेच विद्यार्थी आहेत 2020चे माझ्याकडे इतके विद्यार्थी आहेत आत्ता सध्या. लिटरली आता कॉल्स आणि मेसेजेसला रिप्लाय करायला वेळ नाही आहे. त्यामुळे योग्य मार्गदर्शन घ्या. प्रिलिम्स असेल त्याची सिलेबस कॉपी तुमच्याकडे असली पाहिजे. मेन्सची सिलेबस कॉपी तुमच्या बॅगमध्ये असली पाहिजे. प्रिव्हियस इयर पेपरचा सेट तुमच्याकडे असला पाहिजे. प्रिलिम्सचा आणि मेन्सचा पण, जेणेकरून एक आयडिया येऊन जाते की कशा टाईपचे क्वेश्चन्स एक्सपेक्टेड आहेत एक्झाममध्ये. काय एक्झॅक्टली विचारलं जातं, कुठल्या गोष्टींवर जास्त भर दिला जातो, हे ॲनालिसिस होणं फार गरजेचं आहे ना. उगाचच हवेत काहीतरी आपण वेगळंच काहीतरी करतोय, प्रश्न वेगळाच विचारला जातोय. त्याला आपण म्हणतो ना फ्रुटफुल स्टडी ज्याला म्हणतो. 4 तास बसलोय सकाळी 8 ते 12 पर्यंत 4 तास बसलोय, पण त्या 4 तासामध्ये असा अभ्यास केलाय, की 2 तरी प्रश्न एक्झाममध्ये दिसणार 100% आणि मी ते अटेम्प्ट करणार करेक्टली. ते सॅटिस्फॅक्शन मनामध्ये, तो कॉन्फिडन्स मनामध्ये जोपर्यंत येत नाही ना, तोपर्यंत समजायचं की आपली स्ट्रॅटेजीमध्ये काहीतरी चुकीचं आहे. ओके, काहीतरी आपलं चुकतंय. लक्षात घ्या. त्यामुळे ह्या गोष्टी आत्ता रेक्टिफाय करा. वेळ गेलेली नाहीये. माझं 2017 आणि 2020च्या विद्यार्थ्यांना खास करून मनापासून तुम्हाला सांगणं आहे, कारण तुमच्याबद्दल कळकळ आहे मनामध्ये, की 2017 देखील तुम्ही अटेम्प्ट दिले. मला कॉल्स येतात, तर 2017ची मेन्स दिली होती, 2020ची मेन्स दिली होती. वाईट वाटतं, की इतक्या वर्ष तुम्हाला वाट बघावी लागली या पोस्टसाठी. पण आत्ता ह्यावेळेस माघार नाही, लक्षात घ्या. एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे आणि मला जो काही सपोर्ट लागतो माझ्याकडनं, माझं काही गाईडन्स लागत असेल, काही तुम्हाला शंका असतील प्रिपरेशन रिलेटेड, स्ट्रॅटेजी रिलेटेड, भले तुम्ही इतर ठिकाणी कुठेही जॉईन झालेला असू, कुठेही तुम्ही दुसरीकडे क्लास करता, असं काही मी मनात ठेवत नाही. कुठेही मार्गदर्शन घेत असाल, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला माझी गरज वाटत असेल, की सर इथं आम्हाला सांगा, इथं काय केलं पाहिजे, काय स्मार्ट स्टडी केला पाहिजे, कुठं नोट्स कशा बनवायला पाहिजे, शॉर्ट नोट्स कशा बनल्या पाहिजे. तुम्ही बनवलेल्या ज्या नोट्स आहेत त्या मला एकदा फॉरवर्ड करा. त्या बघून मी तुम्हाला सांगेल, की बरोबर बनवलेल्या आहेत, की याच्यामध्ये अजून काही ॲडिशन करायची गरज आहे. ओके. काही अजून व्हॅल्यू ॲड करता आली मला त्याच्यामध्ये तर 100% मी करेल. ओके. तेवढा अनुभव मला राहिलेला आहे. गव्हर्नमेंट एक्झाम्सचा आणि इतर ज्या एक्झाम्स आहेत त्या सर्व मेकॅनिकलच्या. तर मला असं वाटतं, की योग्य मार्गदर्शन घ्या, राईट गाईडन्स घ्या. ओके. आता प्रिलिम्ससाठी बघा, प्रिलिम्ससाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना तयार, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आपला टेलिग्राम चॅनल. ओके. सगळे जे प्रिव्हियस इयर पेपर्स आहेत, सिलेबस आहे आणि आर-टी-ओ एम प्रिलिमसाठी आता एक मी अनाउन्समेंट करणारच आहे 1-2 मिनिटामध्ये. तर पहिले आपला टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करून घ्या. @मिशन IAS मेकॅनिकल. मिशन IAS मेकॅनिकल मस्ट आहे. कंपल्सरी सगळ्यांनी जॉईन करून घ्या. हे माझे अचिव्हमेंट्स आहेत, सर्वांना माहीतच आहे, सांगायची गरज नाही आता. सर्वांना माहीत आहे. आर-टी-ओ एम प्रिलिम्स 2026साठी मेगा टेस्ट सिरीज आपण लॉन्च करतोय. फक्त आणि फक्त ₹11 जेणेकरून मॅक्झिमम पॉसिबल विद्यार्थ्यांना भरपूर MCQs त्या ठिकाणी मराठीमध्ये असणार आहे. पहिले क्लॅरिफाय करतो. मराठी मीडियममध्ये असणार आहे. प्रिलिमचा पेपर आपला बायलिंग्वल असतो, मराठी आणि इंग्लिश. पण हा मराठीमध्ये असणार आहे. 6000 प्लस प्रश्न, 200 प्लस टेस्ट, तुमचा ओव्हरऑल सिलेबस, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, चालू घडामोडी, विज्ञान सगळं कव्हर असणार आहे. त्यानंतर तुमची बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित सगळं असणार आहे याच्यामध्ये. ऑल सब्जेक्ट्स आणि किंमत फक्त ₹11.
तर याची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलला आहे. सर्वांनी तिथनं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्या लिंकवरनं या टेस्ट सिरीजला तुम्ही काय करू शकता, एनरोल करू शकता. ओके. याच्या व्यतिरिक्त RTO AIMVA प्रिलिम्सचा जो आपला कोर्स आहे त्याची फीज आपण डायरेक्ट आता 7,000वरनं फक्त आणि फक्त 2,500 रुपयामध्ये तो कोर्स तुम्हाला अवेलेबल असणार आहे आपल्या मिशन IAS अकॅडमीच्या ॲप्लिकेशनवर. तर हे दोन्ही पण टेस्ट सिरीज आणि ऑनलाईन कोर्ससाठी तुम्हाला त्याचे लिंक जे आहेत ते आपल्या टेलिग्राम चॅनलला अवेलेबल आहेत @मिशन IAS मेकॅनिकल. ओके. ज्या विद्यार्थ्यांचं प्रिलिम्सचा सिलेबस बऱ्यापैकी कव्हर झालेला आहे, चांगला अभ्यास झालेला आहे, ओके, त्यांच्यासाठी RTO AIMVA मेन्सचे आपले MCQ बुक्स व्हॉल्यूम 1 मेकॅनिकल आणि त्यानंतर व्हॉल्यूम 2 ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग हे दोन्ही बुक्स आता ऑल ओव्हर महाराष्ट्र सगळीकडे अवेलेबल आहेत. आपल्या मिशन IAS अकॅडमीच्या ॲप्लिकेशनवरनं तुम्ही हे बुक्स होम डिलिव्हरी ऑल ओव्हर महाराष्ट्र आणि ऑल ओव्हर इंडिया होम डिलिव्हरी आहे. तिथनं तुम्ही ऑर्डर केलं तर 7 to 8 डेजमध्ये तुमच्या घरापर्यंत हे दोन्ही बुक्स तुम्हाला मिळून जातील. ओके. एक आहे व्हॉल्यूम 1 मेकॅनिकल, त्याच्यामध्ये मेकॅनिकलचे सगळे सब्जेक्ट्स आहेत आणि व्हॉल्यूम 2मध्ये ऑटोमोबाईलचे सगळा जो सिलेबस ॲड झालेला आहे ते आहेत. ओके. तर ऑलमोस्ट 7,000+ MCQज विथ डिटेल्ड एक्सप्लेनेशन्स आपण कव्हर केले आहेत. तुम्हाला सोर्सेस सगळे आहेत, सगळे टॉप क्वालिटी सोर्सेस तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत मिशन IAS अकॅडमीने. आपले डेमो लेक्चरसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलला एकदा बघा, मला कळेल की काय लेवलला आपण घेतोय RTO AIMVA मेन्स आणि प्रिलिमचा सिलेबस. कुठलीही तुम्हाला जाण्याची गरज नाही आहे. इतकं प्रिसाईज टू द पॉईंट आणि एक्झाम ओरिएंटेड आपण कव्हर केलेलं आहे सगळ्या गोष्टी. ओके. त्याच्यानंतर यशस्वी बॅच आपली सगळ्यात फेमस बॅच आपली यशस्वी बॅच इंटिग्रेटेड बॅच आहे प्रिलिम्स आणि मेन्स दोन्हीसाठी. ओके. तर ही बॅचसुद्धा आपल्या मिशन IAS अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर म्हणजे आपल्या ॲप्लिकेशनवर अवेलेबल आहेत. मेन्सचे आता 5 फेब्रुवारीपासून ऑलरेडी चालू झालेलं आहे. एक सब्जेक्ट थर्मोडायनेमिक्स कंप्लीट झालेला आहे. त्याचे रेकॉर्डेड सेशन तुम्हाला बघायला भेटेल. येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त या सगळ्या बॅचेसवर तुम्हाला डिस्काउंट असणार आहे. तर डिस्काउंटमध्ये तुम्ही बिंदास एनरोल करू शकता आणि पॉझिटिव्हली आत्तापासून प्रिपरेशन चालू करू शकता. ओके. सो प्रिलिम्स आणि मेन्स आणि ज्यांना फक्त मेन्स लावायचे आहे तर त्यांच्यासाठी संकल्प बॅच आपली चालू झालेली आहे 5 फेब्रुवारीपासून. सेम थर्मोडायनेमिक्स कंप्लीट झालेला आहे आणि आता रेफ्रिजरेशन एअर कंडिशनिंग पण संपत आलेलं आहे. तर त्याचे रेकॉर्डेड सेशन तुम्हाला बघायला भेटेल. फ्युचरमध्ये हे 2 सब्जेक्ट्स परत जेव्हा लाईव्ह होतील ते परत तेव्हा तुम्ही अटेंड करू शकता. ओके. तर संकल्प बॅचसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. काही क्वेरीज असतील तर ह्या नंबरला 8070607474 या नंबरला एकदा कॉल करा किंवा व्हॉट्सॲप करा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आपला जो टेलिग्राम चॅनल आहे @मिशन IAS मेकॅनिकल सर्वांनी जॉईन करून घ्या. सर्व अपडेट्स MCQज जे पण काही असेल RTO AIMVA रिलेटेड मिशन RTO AIMVA बाय IAS पंकज सर हा टेलिग्राम चॅनल तुम्हाला काय करायचं आहे, जॉईन करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो इथं मी आज थांबतो. होपफुली या व्हिडिओमधनं तुम्हाला 100% काही ना काही म्हणजे थोडंफार तरी मोटिवेशन मिळालं असेल आणि काय आपल्या चुका झाल्या आणि कशा त्या रेक्टिफाय करता येतील याबद्दल थोडंसं इन्साईट तुम्हाला 100% भेटलं असेल. ओके. तर सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये तुमच्या काही प्रतिक्रिया असतील व्हिडिओबद्दल किंवा तुमच्या प्रिपरेशन रिलेटेड किंवा काही RTO AIMVA रिलेटेड असेल काही क्वेरीज तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. डेफिनेटली तुम्हाला विदिन 2 to 3 आवर्स तुमच्या कमेंटला रिप्लाय भेटेल. ओके. तरी तर मी थांबतो विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.